तो उद्या पहिल्या टप्प्यामधील 5 जागांसाठी मतदान होणार आहे। नागपूरमध्ये ईव्हीएम आणि बॅलेट युनिट आणि निवडणूक यादींचं वितरण जे आहे ते आता केलं जाणार आहे। नागपूर आणि रामटेक मतदारसंघामध्ये एकूण 4510 मतदान केंद्र आहेत। दोन्ही मतदारसंघामध्ये 42,72,366 मतदार आहेत। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। गजानन, तयारी कुठपर्यंत आली आहे? उद्या सकाळी 7 पासून सायंकाळी 6 पर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पाडणार आहे। त्यासाठी संपूर्ण पोलिंग पार्टी जी आहे त्या सज्ज आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। हे सगळं पोलिंग मटेरियल घेऊन हे सगळे कर्मचारी जे आहेत ते आपापल्या मतदान केंद्राकडे निघतात आणि याची सिस्टम कशी आहे हे तुम्हाला दाखवतो बघा। लोकसभा निवडणूक नागपूर लोकसभा निवडणुकीसाठी आहे आणि या ठिकाणी मतदानाचा केंद्र आहे। त्या केंद्रात जे जे कर्मचारी आहेत त्यांना अशा प्रकारे साहित्य वितरण जे आहे ते या ठिकाणी केलं जातं आहे। एकूणच 4510 मतदान केंद्र आहे नागपूर ग्रामीण रामटेक आणि नागपूर लोकसभा मतदारसंघात। आणि हे बघा हे सगळं साहित्य या ठिकाणी हे बघा हे साहित्य जे आहे ते या ठिकाणी वितरित केलं जात आहे। या ठिकाणी मतदार याद्या ज्या आहे त्याही दिल्या जात आहे आणि हे संपूर्ण पोलिंग पार्टी जे आहे त्या जातात। मॅडम, किती वाजता हे साहित्य तुम्ही घेऊन जाणार आहे काय सांगा? पूर्ण टीम जेव्हा येईल ना पोलिंग पार्टीज तेव्हा आल्यावर आम्ही त्यांना साहित्य वितरण करूया। किती वेळ ती प्रक्रिया चालत असते काय सांगा? ऑलमोस्ट 12 वाजेपर्यंत ही प्रक्रिया चालेल। काय काय साहित्य देतात? साहित्य म्हणजे पोलिंग बूथवर जे काही साहित्य लागेल आम्हाला, जसं ते मतदार यादी असतात किंवा त्यांना लागणाऱ्या ज्या स्टेशनरीज वगैरे असतात। ठिकाणी पोलिंग हे बघा हे सगळे कर्मचारी जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत। प्रत्येक विधानसभा वाईज हे जे आहे साहित्य जे आहे ते वितरित केलं जात आहे। मोठी गर्दी आहे आणि आज सायंकाळपर्यंत या पोलिंग पार्टीत आपापल्या मतदान केंद्रावर जाणार आणि उद्या 5 लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 7 पासून मतदानाची प्रक्रिया जी आहे ती सुरू होईल। नक्कीच, धन्यवाद।